देहूनगरीत 374वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा पार पडणार। बीज सोहळ्यासाठी आता राज्यभरातून वारकरी देहूमध्ये दाखल। जगद्गुरू संत तुकोबांच्या नामघोषानं अवघी देहूनगरी दुमदुमली, तर उपमुख्यमंत्री शिंदे तुकाराम बीज निमित्त देहूमध्ये आज उपस्थित असणार। पुण्यामध्ये मेट्रोच्या ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या महिला आंदोलकांचा जामीन फेटाळला, तर केवळ महिला म्हणून जामीन देता येणार नाही, न्यायालयाचं निरीक्षण। पिंपरी चिंचवडमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, तर 40 दिवसात 1092 तक्रारी, 543 तक्रारींचा निपटारा, तर 549 तक्रारी अजूनही प्रलंबित। इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास मनाई, बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जीबीएसचा धोका टाळण्यासाठी खबरदारी। पुण्यामध्ये शाळा परिसरातील रस्त्यांवर चिन्हांकित आकृती काढण्याचं काम सुरू, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता पालिकेचा हा नवा उपक्रम। शासकीय वसतिगृहात आता दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना समांतर आरक्षण, आगामी शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार। हडपसर ते हिसार दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांच्या अतिरिक्त 4 फेऱ्या वाढवल्या, तर पुण्यामध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला 10 वर्ष सक्त मजुरी, तर नराधमानं घरात घुसून 9 वर्षीय मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार।